नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वैवारी हा टॉपिक. राईट, तुम्हाला माहिती आहे 2 फेब्रुवारीला आपली संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब होऊ घातलेली आहे. ठीक आहे, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून वैवारी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या 4 ते 5 वर्षाचं आपण पूर्वपरीक्षेच्या पेपरचं अनालिसिस केलं तर आपल्याला वैवारी या घटकावर प्रश्न विचारलेले दिसून येतात. सो त्या अनुषंगानेच मी आजचा हा टॉपिक आपल्या या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलेलो आहे. या टॉपिकची संकल्पना तसेच प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं थॉरोली अनालिसिस आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, ठीक आहे. यामध्ये कम्प्लिटली मी PYQ घेतलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्या PPT मध्ये. आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रिलिम्स असो वा मेन्स असो यामधील वैवारी या घटकावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा आपण घेणार आहोत. ठीक आहे, ओके. चला मग आपण सुरुवात करूया आपल्या या आजच्या सेशनला. तुम्हाला माहिती आहे की वैवारी हा जो टॉपिक आहे हा 2 भागांमध्ये विभागला गेलेला आहे. 2 भाग कुठले? ठीक आहे, 2 भाग येते. एक येतं रिझनिंग आणि दुसरं येतं मॅथ्स. रिझनिंग बेसिसवरचे प्रश्न हे लॉजिक बेसिसवर सॉल्व्ह करावे लागतात, लॉजिकली. ओके, आणि मॅथ्सचे हे कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून सॉल्व्ह करावे लागतात. कॅल्क्युलेशन कुठले? तर एक तुम्हाला दिसून येतोय की रेशिओ बेसिसवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, गुणोत्तराच्या माध्यमातून. एक्झॅक्टली. आणि दुसरं जर बघतो म्हटलं तर दुसरं आपल्याला दिसून येत आहेत पटीतले उदाहरणं विचारल्या जातात, जे सुद्धा गुणोत्तराच्याच माध्यमातून सोडवले जाते. आणि एक तिसरा एक घटक आहे जो आहे सरासरी. सरासरी बेसिसवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. ठीक आहे, वैवारी सरासरीची कन्सेप्ट घेऊन वैवारीचे प्रश्न आपल्याला तिथे विचारण्यात आलेले दिसून येतात. सो हे जे मॅथ्सचा जो पोर्शन आहे आपल्याला हा आपण कम्प्लीट आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि रिझनिंग बेसिसवर जे प्रश्न विचारले जातात, जे आपल्याला लॉजिकली सॉल्व्ह करावे लागतात, ते आपण रिझनिंगच्या घटकामध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, ओके. चला सुरुवात करूया मग आपल्या या लेक्चरला. ठीक आहे, याच्यामध्ये कन्सेप्ट सांगायचा मुद्दा हा आहे की कन्सेप्ट असा आहे सर की जेव्हा पटीतली उदाहरणं असतात ते पण आपण रेशिओच्या माध्यमातूनच सॉल्व्ह करणार. आणि रेशिओची उदाहरणं सुद्धा रेशिओच्या माध्यमातूनच सॉल्व्ह करणार. कारण रेशिओ हा असा एकमेव असा टॉपिक आहे की जो अरिथमॅटिक मध्ये कितीही डिफिकल्टचे प्रश्न असो तो एकदम इझी मोडवर आणतो. ठीक आहे, सो चला त्या अनुषंगाने आपण आता हे सेशन डिस्कस करूया. ठीक आहे, क्वेश्चन रीड करूया. काय म्हणतोय? 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 6, 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती? अशा या पद्धतीचा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. मग काय करणार? मग साधं सरळ आहे सर. प्रश्न म्हणतोय आपल्याला 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहेत आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग एक काम करता येईल का आपल्याला? 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज काढता येईल का? हो, काढता येईल. सपोज मी तर हे 3 व्यक्ती कन्सिडर करतो, A, B आणि C. A, B आणि C हे 3 व्यक्ती कन्सिडर करतो आहेत. म्हणजे 7 वर्षापूर्वी Aचं वय आजच्या वयातून वजा करणार. राईट. बीचं वय सुद्धा 7 वर्षापूर्वीचं वय जर काढायचं असेल तर आजच्या वयातून 7 वर्ष वजा करणार. आणि सीचं वय सुद्धा आजचं 7 वर्षापूर्वीचं वय काढायचं असेल तर त्याच्यामधून सुद्धा आजच्या वयातून 7 वर्ष वजा करणार. सो टोटल किती येत आहेत? हे टोटल 21 वर्ष वजा करावे लागेल त्यांच्या आजच्या वयाच्या बेरजेतून. आजच्या वयाची बेरीज किती आहेत? 72 वर्ष. आणि याच्यामधून जर हे मायनस करतो तर किती येत आहेत? 51 वर्ष 7 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज. ठीक आहे, हे का करतोय? कारण आपल्याला 7 वर्षापूर्वीचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि ते गुणोत्तर असं आहे 4:6:7. 4, 6, 6, 7. एक्झॅक्टली. आणि आता इथे तुमच्या एक लक्षात येत असेल. ठीक आहे, इथे काय लक्षात येत आहे तुमच्या की सर आपण रेशोची जर का बेरीज करतो आहेत, हे किती येत आहेत? 17 युनिट. आणि वास्तविकपणे आपली बेरीज किती आहेत? बेरीज आहेत सर 51 वर्ष. म्हणजे हे 17 नसून ते किती आहेत? 51 वर्ष आहेत. 17ला कितीने गुणल्यानंतर 51 येईल? 3नी. त्याच पद्धतीने याला सुद्धा 3नी गुणावे. 21. याला सुद्धा 3नी गुणावे. 18. आणि याला सुद्धा 3नी गुणावे म्हणजे 12. आता एक व्यक्ती आलेला आहे 12 वर्षाचा, दुसरा व्यक्ती आहे 18 वर्षाचा आणि तिसरा व्यक्ती आहे 21 वर्षाचा. हे कशाच्या, हे कधीचं वय आहे? हे त्यांचं 7 वर्षापूर्वीचं वय आहे. कारण
आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं आहे हे 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे, ठीक आहे. आणि वयाची बेरीज दिलेली होती ती आजची, म्हणून आपण 7 वर्षापूर्वीची त्यांची वयाची बेरीज आपण फाइंड आउट केली, जे किती आहेत 51 वर्ष. आणि 51 वर्षाला आपण 4, 6, 6, 7 या प्रमाणात विभागलं तर ते दिसून आलेलं आहे, ठीक आहे, की 12, 18 आणि 21 ते कशा पद्धतीने विभागलं. सर ऍक्च्युअल बेरीज किती आहेत 51 वर्ष आहेत, रेशोची बेरीज किती आहे 17 वर्ष, ठीक आहे. 17ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 51 येईल 3नी, म्हणून आपण रेशोला सुद्धा 3नी मल्टिप्लाय करावं जेणेकरून आपल्याला वास्तविक वय मिळेल, ठीक आहे. हे आहे 7 वर्षापूर्वीचं वय. आजचं वय जर आपल्याला कळायचं असेल त्यांचं 12 अधिक 7 19, कारण 7 ऍड करावे लागणार, ठीक आहे, कारण हे 7 वर्षापूर्वीचं आहेत. 7 वर्षापूर्वी तो 12 वर्षाचा होता, आज किती वर्षाचा असणार 19. हा 7 वर्षापूर्वी 25, सॉरी 7 वर्षानंतर 25, आणि हा आज याच्यामध्ये जर 7 ऍड करतो तर हे 28 दिसून येत आहेत. सो 19, 25, 28 हे आपलं एक आन्सर मिळत आहेत, आणि आन्सर ऑप्शन या प्रश्नाचा असेल 3. ओके, चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चनला बघूया. जॉन व त्याच्या भावाच्या वयाची निम्मे जॉनची वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल कधी? कधी होईल? अरे भाई जॉनराव, हा, अरे व्हॉट हॅपन? ठीक आहे, सॉरी, काय म्हटलेलं आहे? जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांची भर घातली. जर आज जॉन 30 वर्षाचा आहे तर त्याच्या भावाचे वय किती असेल, अशा पद्धतीचा आपल्याला इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ठीक आहे. मग काय करणार यार, एक गोष्टी इथे लक्षात येत आहेत की हा जो जॉन आहे, ठीक आहे, हा जो आपल्याला इथे जॉन दिसत आहे, जॉन बद्दल आपल्याला इथे गोष्ट डिस्कस केलेली आहे. काय म्हटलंय? जॉनचे वय त्याच्या भावाच्या निम्मे होईल, म्हणजे त्याचा भाऊ जॉनपेक्षा डबल होईल. कधी? दुप्पट होईल. कधी? जर आपण त्याच्या भावाच्या वयामध्ये 2 वर्ष ऍड करतो तेव्हा, ठीक आहे, 2 वर्षांनी भर घालतो तेव्हा. तर असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे जर आज जॉन 30 वर्षाचा आहे तर त्याच्या भावाचे वय किती असेल, म्हणजे जॉनचं आजचं वय 30 वर्ष आहे. जर आपल्याला जॉनच्या भावाचं वय जर काढायचं आहे, कधीचं वय? जेव्हा आपण 2 वर्षाची भर करतो आहे त्याच्या भावाच्या वयामध्ये, त्यावेळेला जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल, म्हणजेच ऑब्व्हियसली भावाचं वय जॉनच्या वयाच्या दुप्पट होईल. जॉनचं आजचं वय 30 वर्ष असेल तर जॉनच्या भावाचं वय किती असणार? 60 वर्ष. हे 60 वर्ष कधीच आलं? जेव्हा आपण त्याच्या भावाच्या वयामध्ये 2 वर्षाची भर घातली तेव्हा, ठीक आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे तर त्याच्या भावाचे वय किती असेल? आता हे वय असं आहे की ज्याच्यामध्ये आपण 2 वर्ष जास्त ऍड केलेले आहेत, म्हणून आपल्याला त्याचं जर ऍक्च्युअल जर वय काढायचं असेल तर 2 वर्ष वजा करावं लागेल, आणि त्याच्या भावाचं वय येते ऍक्च्युअल मध्ये 58 वर्ष. एक्झॅक्टली 58 वर्ष. आन्सर ऑप्शन बी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलेलं आहे? पंकज आणि गौरव, ठीक आहे, पंकज आणि गौरव यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेले आहेत? 3:11. गौरव हा कवितापेक्षा 12 वर्षे लहान आहे, ठीक आहे. कविताचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. जर पंकजच्या वडिलाचे वय 25 वर्ष पंकजपेक्षा जास्त असेल तर पंकजच्या वडिलाचे आत्ताचे वय आपल्याला इथे विचारलेले आहेत. एक गोष्ट इथे माहिती दिलेली आहे कविताच्या वयाबद्दल. कविताची वय 7 वर्षाने किती वर्षाची असेल? कविता 85 वर्षाची असेल. मग आज कवितेचं वय किती असलं पाहिजे? आज कवितेचं वय असलं पाहिजे, काय करणार? कविता किती वयाची असणार? सर आपण 85 वजा 7 करूया, किती मिळत आहेत? 78 मिळत आहेत. म्हणजे कविताचं आजचं वय किती झालेलं आहे? कविता आज 78 वर्षाची आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे गौरव हा कवितापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, ठीक आहे. गौरव बद्दल आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. ओके, गौरव हा कवितापेक्षा 12 वर्षांनी लहान आहेत, म्हणजे कविता किती वर्षाची आहे? कविता आहेत 78 वर्षाची. 78 वजा जर 12 करतो तर आपल्याला कोणाचं वय मिळते? गौरवचं वय मिळते, जे किती आहेत? 66 वर्ष. ऍब्सोल्युटली राईट.
आणि पुढे पंकज आणि गौरवच्या वयाबाबतचं आपल्याला रेशो दिलेला आहे. ऍब्सोल्युटली राईट. पंकज आणि गौरवच्या वयाच्या बाबतचा रेशो किती आहेत? 3:11 आहेत. एक्झॅक्टली. आणि गौरवचं वय दिलेलं आहे आपल्याला 66 वर्ष. गौरव इथे रेशोमध्ये 11 युनिट आहेत. 11 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहेत? 66 वर्ष दिलेले आहेत. 11ला कितीने गुणल्यानंतर 66 येईल? 6ने. त्याच पद्धतीनं या 3ला सुद्धा 6ने गुणावं म्हणजे आपल्याला कुणाचं वय मिळत आहेत? पंकजचं वय किती आहे आज? पंकज आहेत आज 18 वर्षाचा. 18 वर्षी. ऍब्सोल्युटली राईट. पुढे म्हटलेलं आहे जर पंकजच्या वडिलांचे वय एक सेकंद मला याच्या माध्यमातून दाखवले. इथे काय म्हटलेलं आहे? जर पंकजच्या वडिलांचे वय 25 वर्ष पंकजपेक्षा जास्त असेल तर पंकजच्या वडिलाचे आत्ताचे वय किती आहेत असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. ऍब्सोल्युटली राईट. इथे एक गोष्ट लक्षात येते आहेत आपल्या की सर पंकजचे वडील 25 वर्षांनी मोठे आहेत. मग पंकज आज जर फादर लिहितोय मी इथे पंकज आज जर 18 वर्षाचा असेल तर पंकजच्या वडिलां किती वर्षांनी मोठे आहेत? 25 वर्षांनी मोठे आहेत. तर हे येत आहेत आपल्याला 43 इयर्स. 43 इयर्स कोणाचं एज दिसून येत आहेत आपल्याला? 43 इयर्स एज दिसून येत आहेत त्याच्या वडिलाचं आजचं वय. बघा बरं किती मोठा क्वेश्चन आहे पण किती शॉर्ट कॅल्क्युलेशन मध्ये आपण त्याला सॉल्व्ह केलेला आहे. लक्षात येत असेल तुमच्या की इथे लक्षात येत आहे की कविताबद्दलची आपल्याला माहिती दिलेली होती. कविता 7 वर्षांनी 85 वर्षाची होईल. मग आज कवितेचं वय काढलेलं आहे आपण 78 वर्ष. आणि पुढे तिथे म्हटलेलं आहे गौरव हा कवितापेक्षा 12 वर्षांनी लहान आहेत. मग कविता 78 वर्षाची आहेत तर गौरव 12 वर्षांनी लहान आहेत म्हणून गौरवचं ऍक्च्युअल वय आपल्याला इथे काढता आलं 66 वर्ष. आणि पंकज आणि गौरवच्या बाबतचं गुणोत्तर दिलेलं होतं आणि 11 युनिटची व्हॅल्यू आलेली आहेत आपली 66 वर्ष. 11ला कितीने गुणल्यानंतर 66 येईल? 6ने. त्याच पद्धतीने 3ला सुद्धा 6ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपल्याला पंकजचं वय मिळणार. पंकज 18 वर्षाचा आलेला आहे. पंकजचं वय 18 वर्ष आहेत. वडिलांचं वय विचारलेलं आहे 18 + 25 43 वर्ष. कारण पंकजच्या वयामध्ये 25 वर्षाची भर घातल्यानंतर आपल्याला त्याच्या वडिलांचं वय मिळते आहे. सो पर्याय क्रमांक 43 आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. बघा काय म्हटलेलं आहे? अंकिताचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या 4 पट आहे. ओके ठीक आहे. आता इथे अंकिता आणि तिच्या भावाच्या बद्दलची आपल्याला माहिती दिलेली आहे. अंकिताच्या आईचे वय कंपॅरिझन कोणाचं होत आहेत? अंकिताच्या आईच्या वयाचं होत आहे. ठीक आहे. आईच्या वयाचं होऊन राहिलेलं आहे. कोणाशी होत आहेत? अंकिताशी होत आहेत. ठीक आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहेत. म्हणजेच अंकिताशी होऊन राहिलेल्या आहेत. अंकिताच्या वयाशी आणि भावाच्या वयाशी सुद्धा होत आहेत. एक गोष्ट इथे लक्षात येत असेल तुमच्या की सपोज सर मी इथे अंकिता लिहितो आहे त्यानंतर मदर लिहितो आहे. आता यांचा गुणोत्तर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहेत. 2.5 पट म्हणजेच काय की सर 2.5ला आपण 5/2 असं पण लिहू शकतो का? डेफिनेटली लिहू शकतो. ठीक आहे. 5/2 सुद्धा लिहू शकतो. म्हणून मी इथे लिहिताना आता असं लिहितो आहे की सर अंकिता जर 1 वर्षाची असेल तर 1च्या 2.5 पट किती येणार? 2.5. ठीक आहे. 2.5ला आपण काय काय लिहू शकतो? 5/2 पण लिहू शकतो. ऍब्सोल्युटली राईट. आता एका बाजूला अपूर्णांक एका बाजूला पूर्णांक हे योग्य वाटतंय का? नाही. मला या 2ला हटवायचं आहे. म्हणजेच काय करणार? दोन्हीही भागाला 2नी गुणणार. म्हणजे याही साईडला 2नी गुणणार याही साईडला 2नी गुणणार. बघा रेशिओच्या दोन्ही भागाला जर एखाद्या संख्येने गुणत असेल तर रेशोच्या प्रॉपर्टीमध्ये कुठलाही फरक पडत नाही. ही एक गोष्ट कायम लक्षात घ्यायची. ठीक आहे. इथे 5ने गुणतो इथेही 5ने गुणतो तर काही फरक पडणार नाही. रेशोची प्रॉपर्टी ही कायम राहील. ओके. जे रिलेशन आहेत गुणोत्तराचा जो संबंध दाखवलेला आहे तो कायम राहील. संबंधामध्ये कुठलाही बदल होणार नाही. मग इकडे हा 2 कॅन्सल होईल कारण 5 गुणिले 2 करतो डिवायडेड बाय 2 करतो तर 2 कॅन्सल होतात राहतो किती? 5. मग इकडे किती राहते? 2 आणि हे किती राहतात? 5 राहतात. ओके ठीक आहे. म्हणून नवीन रेशो आलेला आहे अंकिता आणि तिच्या आईचा 2:5. ओके ठीक आहे. चालेल. आता आपण तिच्या भावाच्या वयाबद्दल इथं डिस्कस करूया. ठीक आहे. भावाच्या वयाबद्दल काय म्हटलेलं आहे? मदर आणि ब्रदर. काय म्हटलेलं आहे? अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट. म्हणजे जर भाऊ 1 वर्षाचा असेल तर आई किती वर्षाची असणार? 4 वर्षाची. कारण भावाच्या वयाच्या 4 पट आहेत. ऍब्सोल्युटली राईट. म्हणजेच मदर
आणि ब्रदरचा रेशो, मदर आणि ब्रदरचा रेशो किती आला? 4:1 आला, आई आणि तिच्या भावाचा. आणि आपल्याला हा रेशो मर्ज करायचा आहे. अंकिता आणि तिच्या आईचा रेशो किती आहे? 2:5 आहेत. ठीक आहे. आता आईचं वय तर यार सारखंच असायला पाहिजे कुठल्याही केसमध्ये, व्हॉट एव्हर त्या मुलीशी कम्पेअर हो किंवा मुलाशी कम्पेअर हो, तुलना हो. तर मग या केसमध्ये गुणोत्तरामध्ये इथे 4 दिसत आहेत, इथे 5 दिसत आहेत. मग आपल्याला गुणोत्तरामध्ये काय करावं लागेल? गुणोत्तराला आपल्याला बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स करताना या 4ला इथे 5ने गुणावं लागेल आणि या 5ला 4ने गुणावं लागेल. या 4ला जर या 5ने गुणत असेल, 4:1 हा रेशो आहे. एका बाजूला जर गुणत असेल तर दुसऱ्याही बाजूला आपल्याला त्याच 5ने गुणावं लागेल, जेणेकरून गुणोत्तराची प्रॉपर्टी कायम असली पाहिजेत. आणि इकडे एका बाजूला 4ने गुणत असेल तर यालाही सुद्धा 4ने गुणावं लागेल. सो नव्याने रेशो येतो आहे बघा, अंकिता, तिची आई आणि तिचा भाऊ. तर यांचा रेशो आहे 4×2 8. ओके. इथे 5×4 इथेही 5×4 4×5 4×5 ओके 20. आणि इथे दिसून येतो आहे 5×1 अशा स्वरूपाचा आपल्याला इथे एक रेशो मिळालेला आहे. राईट. इथे आपल्याला एक असा रेशो मिळालेला दिसून येतो. मग इथे एक साधं सरळ आहे सर, अंकिता, तिची आई आणि तिचा भाऊ यांचा रेशो दिसतोय 8, 20 आणि 5. पुढे अशा स्वरूपाचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर आलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहेत. ठीक आहे 66 वर्ष आहेत. यांच्या एकूण वयाचे ऍक्च्युअल वय किती आहेत? 66 वर्ष आहेत. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय विचारलेलं आहे. रेशोची बेरीज केल्यानंतर किती मिळतात आपल्याला? 28 आणि 5 33 युनिट. ऍक्च्युअल मध्ये वय किती आहेत? 66 वर्ष. 33ला कितीने गुणल्यानंतर 66 येईल? 2ने. आपल्याला कळाचं कोणाचं वय आहे? भावाचं वय कळाचं आहे. म्हणून याला रेशोच्या बेरजेला जर 2ने गुणल्यानंतर वास्तविक बेरीज जर मिळत असेल तर रेशोला सुद्धा 2ने गुणायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला वास्तविक एज मिळणार. राईट. 20×2 40. इथे पण 8×2 16. म्हणजे अंकिता आलेली आहे 16 वर्षाची, मदर आलेली आहे 40 वर्षाची आणि ब्रदर आलेला आहे 10 वर्षाचा. आपल्याला इथे प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे सर की 2 वर्षानंतरचे त्यांचे वय आपल्याला किती असेल? भावाचे 2 वर्षानंतरचे वय विचारलेलं आहे. म्हणून भावाच्या वयामध्ये 10 अधिक 2 जर ऍड करतो तर 12 वर्ष आपल्याला ऍक्च्युअल आन्सर दिसून येत आहेत. सो आन्सर ऑप्शन इज 3. खूप काही असं कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे मेजरली. ठीक आहे, तुमच्या इथे लक्षात येत असेल की कशा पद्धतीने आपण इथे हे कॅल्क्युलेशन करतो आहे. ओके चालेल. चला मग आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. बघा, हा डेटा सफिशियन्सीवरचा प्रश्न आहे. राईट. ह्या प्रश्नाला तुम्हाला फायनल व्हॅल्यू काढायची नसतं, जस्ट एक अंडरस्टँडिंग पाहिजे असतं. कन्सेप्ट क्लिअर जर असेल तर हे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात, अदरवाईज सॉल्व्ह होत नाहीत. आणि हे प्रश्न आता आयोगाने विचारायला सुरुवात केलेली आहे. हा आयोगाचाच पेपर आहे, आयोगाने विचारलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आय थिंक मेन्समध्ये विचारलेला असावा किंवा प्रिलिम्समध्ये विचारलेला असावा. ठीक आहे, क्वेश्चन एकदा वाचून घेऊया आपण. काय म्हणतायत? एका विभागातील दिलेला प्रश्न व त्या पुढील सामग्री अभ्यासून त्या संदर्भात उचित पर्याय निवडा, असं आपल्याला इथे म्हटलेले आहे. एका विभागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष आहेत. पुढील वर्षी 10 कर्मचारी निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल? अशा पद्धतीचा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. मग इथे पुढे डेटा दिलेला आहे आपल्याला. डेटा काय म्हणतोय? एक सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहेत आणि विभागात 50 कर्मचारी आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीचा डेटा इथे दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती दिलेली आहे. पुढे काय आणखी याच्यामध्ये प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? एका विभागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष आहेत आणि पुढील वर्षी 10 कर्मचारी निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यांचे, प्रश्न काय विचारलेले आहेत आता? 10 कर्मचारी निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल? हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 10 कर्मचारी निवृत्त झाल्यानंतरचं जे सरासरी वय असणार ते आपल्याला इथे शोधायचं आहे. मग त्याकरिता आपल्याला एक गोष्ट लक्षात असणं गरजेचं आहे की सर, सरासरी जी आहेत, सरासरी आपण कशी फाइंड आउट करतो? आता हे वयाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आपल्याला काय पाहिजे आहे? सरासरी कोणाची आहे? सरासरी वय आहे. ऍब्सोल्युटली राईट. ठीक आहे, सरासरी वय आपल्याला इथे गिवन आहेत. इथे 30 वर्ष दिलेलं आहे. राईट. ठीक आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे 10 कर्मचारी निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल? इथे दिलेलं आहे सेवानिवृत्तीची वय 60 वर्ष आणि इथे दिलेले आहेत विभागात एकूण कर्मचारी किती आहेत? 50 कर्मचारी आहेत. ओके. आता आपल्याला इथे काय लिहिता येईल? सरासरी वय जर कळायचं असेल तर एकूण वयाची बेरीज. राईट. बेसिक फॉर्म्युला आहे आपला हा. ओके. सरासरीचा
ठीक आहे. सरासरी आता इथं वय दिलेलं आहेत म्हणून वय, आणखी वेग दिलेला असता तर वेगाची वेगळी गोष्ट आहे, किंवा इतर काही गोष्टी दिलेल्या असतात तर त्याची वेगळी गोष्ट आहे, निरीक्षण वगैरे, राईट. ठीक आहे. तर ते सरासरी या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस करून घेऊया, डोंट वरी. एकूण वयाची बेरीज भागाकारामध्ये एकूण व्यक्ती, या गोष्टीच्या आधारे आपल्याला सरासरी वय काढता येतं. या माहितीच्या आधारे सरासरी वय काढता येतं. ठीक आहे. सरासरी आपल्याला इथे विचारलेलं आहे की एकूण कर्मचाऱ्याचे जे सरासरी वय आहे, एकूण कर्मचाऱ्याचे सरासरी वय काय असेल, सरासरी वयच आपल्याला इथे विचारलेलं आहे 10 कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर. मग आपल्याकडे काय काय दिलेलं आहे यार, सर एकूण व्यक्ती दिलेले आहेत. एकूण व्यक्ती किती दिलेले आहेत, 50. सरासरी वय आलेलं आहे 30 वर्ष, जे इथे गिवन आहेत, राईट. आणि आपल्याला एकूण वयाची बेरीज काढता येईल का, हो काढता येईल. 30 गुणिला जर 50 करतो तर आपल्याला 1500 एकूण वय मिळत आहेत. ऍब्सोल्युटली राईट, राईट. 1500 एकूण वयाची बेरीज दिसत आहेत आता कर्मचाऱ्यांची. ओके, ठीक आहे. आता पुढे म्हटलेलं आहे 10 कर्मचारी निवृत्त होत आहेत. 10 कर्मचारी निवृत्त होत आहेत आणि निवृत्तीचं वय किती दाखवलेलं आहे त्यांनी, 60 वर्ष दाखवलेलं आहे. म्हणजे पुढील वर्षी 10 कर्मचारी काय किती वयाचे होणार, 60 वयाचे होणार. ठीक आहे. प्रत्येक कर्मचारी हा 60 वर्षाचा असणार. म्हणजे एकूण वयाची बेरीज किती होत आहेत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या, 600. जर मी 600च्या मधून जर वजा करतोय तर किती मिळतात मला, 900 मिळत आहेत. म्हणजे 900 आता राहिलेल्या कर्मचाऱ्यांची बेरीज असणार, कर्मचाऱ्यांच्या वयाची बेरीज असणार. राहिलेले किती कर्मचारी आहेत, राहिलेले आहेत सर 40. एकूण वयाची बेरीज भागाकारामध्ये एकूण व्यक्ती बरोबर काय असणार आपलं, सरासरी वय, सरासरी वय असणार, राईट. म्हणजे आपल्याला इथे सरासरी दिसत आहेत 22.5. 4 कॅन्सल झाल्या, 0 कॅन्सल, आणि 90 डिवायडेड बाय 4 म्हणजेच किती असणार, 22.5. ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे आपल्याला सरासरी वय काढता येतं. आपल्याला ही व्हॅल्यू विचारली आहे का, नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला जस्ट कन्सेप्ट विचारलेली आहे की सर हा जो डेटा आपल्याला इथे गिवन आहे, राईट, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2च्या आधारे आपल्याला हा प्रश्नाचे उत्तर देता येते का, कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काढता येईल का. ठीक आहे. हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे काय असेल वगैरे. ओके. म्हणून मग आता इथे 4 ऑप्शन व्यवस्थितरित्या अनालिसिस करायचे. केवळ सामग्री एक पुरेशी आहे, त्याच वेळी सामग्री 2 उत्तरासाठी पुरेशी नाही. मला एक सांगा, फक्त या स्टेटमेंट 1च्या आधारावर आपल्याला हे काढता येतं का याचा आन्सर, नाही काढता येत. कारण स्टेटमेंट 2 मध्ये आपल्याला एकूण कर्मचारी दिलेले आहेत. इथे जर मी म्हटलेलं आहे की सर सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष आहेत आणि पुढील वर्षी 10 कर्मचारी निवृत्त होत आहेत, 60 गुणिला 10, 600 वर्ष असणारे कर्मचाऱ्यांचे एकूण जे आहेत आपल्याला ते मायनस करता येईल. मायनस कशामधून करणार, ते माहिती असण्यासाठी आपल्याला एकूण कर्मचारी माहिती असणं गरजेचं आहे ते काढण्यासाठी, राईट. मग एकूण कर्मचारी तर पहिल्या स्टेटमेंटच्या आधारावर तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येत नाहीत. गरज आहे दोन्हीही विधानांची, म्हणजे स्टेटमेंट, सॉरी इथे आयदर ऑर आहे ना, इथे दोन्हीही सामग्रीची उत्तरासाठी गरज आहेत. बोथ 1 and 2 आर नेसेसरी टू आन्सर, राईट. ठीक आहे. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन 1 येणार नाही, 2 येणार नाही आणि 3 येणार नाही. म्हणून दोन्हीही विधानांच्या आधारावर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येतं. त्यामुळे हे कायम लक्षात घ्यायचं की आपल्याला हे जे आहेत हे एवढं थॉरली काढायचं नाही आहे. तेवढं आन्सर एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला हा सरासरी या प्रश्नाच्या बाबतीत माहिती असणं गरजेचं होतं. सरासरी वय कशा पद्धतीनं काढतात, आणि इथं एक लक्षात येत आहे की एकूण व्यक्तींच्या वयाची बेरीज भागाकारामध्ये वयाची बेरीज भागाकारामध्ये एकूण व्यक्ती, राईट. केवळ या गोष्टीवरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येतं आणि हे आन्सर निघत आहे तुमचं 30 सेकंदाच्या आतच. 15 सेकंद हे वाचायला लागणार, बरोबर आहेत. 15 सेकंद ह्या माहिती वाचायला लागणार आणि 15 सेकंद तुमच्या लक्षात येईल की क्वेश्चन काय विचारलेला आहे आणि तुम्ही आन्सर क्लिक करून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर द्याल. दोन्ही सामग्रीची उत्तरासाठी गरज आहे. त्यासाठी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की यार ऍक्च्युअल आपल्याला जो टॉपिक आहे सरासरी किंवा आपला हा काय नाव आहे त्याचं वयवारी, ठीक आहे, याच्या जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुमच्या सर्व गोष्टी सोप्या होतात. ऍक्च्युअल क्वेश्चन हा सरासरी बेसिसवरचाच आहे, परंतु वयाच्या गोष्टी आल्यामुळे मी इथे तो डिस्कस केला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन.
संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहेत. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहेत. जर त्यांच्या तिघांच्या वयाची एकूण बेरीज 103 आहेत तर नितीन किती वर्षाचा आहे? फार सोपा आणि सरळ असलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहेत. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहेत. ओके. किरण आणि संजय. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहेत. किरण 1 युनिट असेल तर संजय किती युनिट असणार? 2 युनिट असणार. आणि मी याला एक काम करतो सर, आता इथे एक्स ला कन्सिडर करून या प्रश्नाला सॉल्व्ह करतो आहे. सपोज जर किरणचं वय एक्स युनिट आहेत तर संजयचं वय किती असणार? 2x, कारण संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहेत आणि संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहेत. आणि नितीनचं वय जर आपल्याला कळायचं असेल तर 2x मध्ये 3 मिळवावं लागेल, कारण 2x हे वय आहेत संजयचं, x वय आहेत किरणचं, नितीनचं वय किती आलं आहे? 2x अधिक 3. आणि जर त्यांच्या तिघांच्या वयाची एकूण बेरीज किती दिलेली आहेत? 103 दिलेली आहेत. सो काय करणार? x अधिक 2x अधिक 2x अधिक 3. राईट. ठीक आहे. बरोबर किती आहेत? 103 वर्ष आहेत. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहेत? नितीन किती वर्षाचा आहेत हे विचारलेलं आहे. मग नितीनचं वय जर काढायचं असेल तर x ची व्हॅल्यू काढावं लागेल. सो x अधिक 2x 3x, 3x अधिक 2x 5x अधिक 3. आता तुम्ही या 3ला पण 5x अधिक 3 मध्ये 8x करणार का? नाही. ते का नाही करणार? कारण x हा जो आपल्याला इथे x ला कोएफिशियंट मध्ये 2 दिलेला आहे. ठीक आहे, इथे 2. हे का नाही करणार आहे आपण? एक लक्षात घ्या, x ची एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे. ओके. सपोज जर मी इथे x ची व्हॅल्यू 2 करतो आहे, राईट, इथे पण 2 करतो आहे आणि इथे पण 2 करतो आहे. 2 अधिक 2 दुनी 4, 4 अधिक 2 6 होतात, 2 दुनी 4 अधिक 6 अधिक 2 8 होतात. राईट. किती येणार रे? 4 आणि 2 6 आणि 6 आणि 4 10. हा 10x होतात. ठीक आहे. आता इथे 10x अधिक जर 3 जर करतो तर मी हे किती येणार? म्हणजे सपोज मी असंच करतो, 5x अधिक 3 8x करतो आहे. राईट. 8x. आता x ची व्हॅल्यू किती आलेली आहेत? 2 आलेली आहेत. 8 दोन्ही 16 आलेले आहेत. पण वास्तविकपणे इथे आपण 2 कन्सिडर केल्यामुळे हे 16 आलेलं आहे. राईट. तसं जर आता मी जर इथे कन्सिडर करतोय की यार हे किती झालेले आहेत? 5 अधिक 3 8x, 8 दोन्ही 16. आणि जर इथे जर कन्सिडर करतोय 10 अधिक 3 13, म्हणजे इथे x ची व्हॅल्यू 2 घेतलेली आहेत. 2 गुणिला 2 4, 2 गुणिला 2 4 आणि 4 8 आणि 2 10 अधिक 3 13 येत आहे. कधी? जेव्हा हे आपण अशा स्वरूपात सॉल्व्ह करतोय. पण जर मी म्हटलेलं आहे की 5x अधिक 3 जर 8x करतो आणि x ची व्हॅल्यू जर 2 करतो आहेत तर हे किती येणार? 8 गुणिला 2 16 येणार. फरक पडलाय की नाही? फरक पडलाय की नाही? म्हणून आपण 5x अधिक 3 हे असंच लिहितो. 5x अधिक 3 मध्ये 3 ऍड करत नाही, म्हणजे 8x करत नाही. ऍब्सोल्युटली राईट. एक लक्षात येत असेल, 5x अधिक 3 आहेत बरोबर 103 आहेत. मग काय करणार सर? 5x हा अधिक असलेला 3 इकडे जाणार, म्हणजे 103 वजा 3 किती येत आहेत? 100. आणि एक गोष्ट लक्षात येत असेल, 5x बरोबर जर 100 असेल तर x बरोबर किती असणार? 100 डिवायडेड बाय 5, दॅट इज x इज इक्वल टू 20. x ची व्हॅल्यू आपल्याला 20 आलेली आहे. x ची व्हॅल्यू जर 20 असेल, x ची व्हॅल्यू जर 20 असेल तर हा 20 इथे 2 गुणिला 20 म्हणजे हा 40 येतो आहेत. आणि इथे 40 अधिक 3 म्हणजे हा 43 वर्षाचं येत आहेत. आपल्याला वय विचारलेला आहे. नितीन किती वर्षाचा असेल? नितीन आहे 43 वर्षाचा. ठीक आहे. फार सोपे आणि सरळ भाषेत सांगतोय. किरण, संजय आणि नितीन. किरण आणि संजयच्या वयाची आपल्याला इथे कंपॅरिझन केलेलं दिसून येत आहे. ठीक आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहेत. म्हणून किरण जर x असेल तर संजय किती असणार? 2x असणार. आणि नितीन काय म्हटलेलं आहे? नितीनच्या बाबतीत संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे 2x मध्ये जो आपण 3 ऍड करतो आहेत तर आपलं नितीन सोय करत आहेत. आणि यांच्या वयाची बेरीज दिलेली होती आपल्याला 103 वर्ष, जे इथे दिसून येत आहेत. राईट. 103 वर्ष. म्हणून x अधिक 2x अधिक 2x अधिक 3. x ज्याला कोएफिशियंट मध्ये आहेत किंवा तो आपण हे करून घेणार, ऍड करून घेणार. x अधिक 2x 3x, 3x अधिक 2x 5x, 5x अधिक 3 ऍज इट इज ठेवतो आहेत आपण. राईट. हा 3 इकडे गेल्यानंतर मायनस वन जाईल
आणि 5x बरोबर आपल्याला 100 दिसत आहेत, तर x बरोबर आपल्याला इथे 20 दिसून येत आहेत. x ची व्हॅल्यू जर 20 आली असेल तर आपल्याला किरणचं वय मिळालं 20 वर्ष, संजयचं वय मिळालं 40 वर्ष आणि नितीनचं वय सुद्धा मिळालेलं आहे तिथे 43 वर्ष. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 43 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. काय म्हटलेलं आहे, मुलीचे वय 16 वर्ष आहेत आणि मुलगी ही आई वडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मली. म्हणजेच लग्नाला किती वर्ष झालेली आहेत? लग्नाला झालेली आहेत 17 वर्ष. लग्न होऊन किती वर्ष झालेली आहेत? 17 वर्ष. कारण 16 वर्षाची मुलगी आहे आणि मुलगी आई वडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मलेली आहे. राईट, 17 वर्ष लग्नाला झालेली आहेत. जर आई वडिलांच्या वयाची बेरीज आणि लग्नाच्या वयाची बेरीज 116 वर्ष असेल, आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल तर वडिलांचे वय किती आहेत? फार सोपा आणि सरळ प्रश्न आहे. जस्ट अंडरस्टँडिंग लागते या प्रश्नाला सॉल्व्ह करायला. काय म्हटलेलं आहे, लग्नाला 17 वर्ष झालेली आहेत आणि त्यांच्या आई वडिलांच्या वयाची बेरीज आणि लग्नाची बेरीज किती आहेत? 116 वर्ष. 116 वजा जर 17 करतो तर आपल्याला एक्झॅक्टली कुणाचं वय मिळणार? आई वडिलांच्या वयाची बेरीज मिळणार, जे किती आहेत? 99 वर्ष. ठीक आहे, आई वडिलांच्या वयाची बेरीज. ऍब्सोल्युटली राईट, 99 वर्ष आई वडिलांचं वयाची बेरीज येत आहे. आणि पुढे आपल्याला माहिती दिलेली आहे की आईचे वय वडिलांपेक्षा 3 वर्षांनी कमी असेल तर वडिलांचे वय किती आहे. आता यार आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की यार हे 99 मध्ये असं काय करावं आपल्याला, येतं आई आणि वडिलांचं वय काढता येईल. 3 वर्षाची गॅप आपल्याला फाइंड आउट करायची आहेत, काढायची आहे. 3 वर्षाची गॅपही ठेवायची आहे. मग सरळ सरळ एक काम करायचं आहे, 99ला 2 समान भागामध्ये विभागायचं आहे. 2 समान भाग किती येणार? 49.5. राईट, एक येणार 49.5. याला आपण आई कन्सिडर करूया आणि याला आपण वडील कन्सिडर करूया. आणि आई वडिलांपेक्षा किती वर्षांनी लहान आहेत? 3 वर्षांनी लहान आहेत. म्हणून 3ला सुद्धा 2 भागांमध्ये विभागूया, 1.5 आणि 1.5. राईट, एकाला मायनस करायचं तर एकाला प्लस करायचं, म्हणजे आपल्याला 3 वर्षाची गॅप दिसून येईल. इथे मायनस केल्यानंतर 48 येत आहेत आणि इथे प्लस केल्यानंतर 51. बघा, 48 अधिक 51 99 येतात आणि या दोघांमध्ये 3 वर्षाची गॅप सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे. ठीक आहे, आणि आपल्याला विचारलेलं आहे कोणाचं वय, तर वडिलांचे वय किती? वडिलांचं वय आलेलं आहे 51 वर्ष. फार सोप्या आणि सरळ पद्धतीत, खूप काही असं अवघड प्रश्न नाही आहेत. जस्ट प्रश्न रीड करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, प्रश्न पूर्ण वाचायचा, पूर्ण वाचल्यानंतर त्याला समजून घ्यायचं आणि काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहेत ते एका साईडला लिहून घ्यायची. जसं मी इथे लिहिलेलं आहे, लग्नाला 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढे माहिती घेऊन आहेत 116 वर्ष त्यांच्या वय, आई वडिलांचं वय आणि लग्नाचं वयाची बेरीज दिलेली आहेत. म्हणून 17 जर वजा करतो तर 99 वर्ष आपल्याला त्यांच्या वयाची बेरीज दिसून येत आहेत. ऍब्सोल्युटली राईट. पुढे म्हटलेलं आहे आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी असेल तर वडिलांचे वय किती. मग आपल्याला जेव्हा असं विचारलं जातं त्या केसमध्ये मी दोघांनाही समान भागामध्ये विभागलं. या 99ला 2नी डिवाइड केलं तर 49.5 49.5, म्हणजे दोन्ही भाग वेगवेगळ्या समान भाग पद्धतीने विभागल्या गेलेत. त्यानंतर 3 वर्षाची गॅप दाखवलेली होती आई आणि वडिलांच्या वयामध्ये. 3 वर्षांनी आई लहान होती. 3ला सुद्धा 2 भागांमध्ये विभागलं. 2 भागामध्ये विभागत असताना एका भागामध्ये ऍड केलं तर एका भागामधून वजा केलं आणि एक दिसून राहिलेलं आहे आईचं वय 48 वर्ष आणि वडिलांचं वय 51 वर्ष. ही एक प्रोसेस आहे सॉल्व्ह करण्याची, खूप सोपी आणि सरळ असलेली प्रोसेस आहे. बेसिक अंडरस्टँडिंग लागतं, याच्यामध्ये दुसरं काही नाही. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणतायत, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहेत. राईट, अरे बापरे, फारच सोपा प्रश्न आहे. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती दिलेली आहेत? 60 वर्ष. ओके, ठीक आहे. आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले 2:3 3:4. तर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्ती आपल्याला इथे, व्यक्तीच्या वयातील फरक आपल्याला इथे कळायचा आहे. 2:3 3:4. ठीक आहे. ऑब्विसली जी लहान व्हॅल्यू आहे तो सर्वात लहान व्यक्ती असणार आणि जी मोठी व्हॅल्यू आहे रेशो मधली ती सर्वात मोठी व्यक्ती असणार. मग या दोघांमध्ये कितीचा गॅप आहे? 2 युनिटचा गॅप आहे. बरोबर आहे, 2 युनिटचा आपल्याला गॅप असलेला इथे दिसून येतं. 2 आणि 4 मध्ये 2 युनिटचा गॅप आहे. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की इथे आपल्याला सरासरी वय दिलेलं आहे. यार सरासरी वय किती दिलेलं आहे? 60 वर्ष. किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. मग आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंगच्या आधारावर जर सरासरी वय जर कळायचं असेल, ठीक आहे, काय करतोय आपण? एकूण व्यक्तींच्या वयाची बेरीज. बरोबर आहे, बेरीज भागाकारामध्ये एकूण व्यक्ती.
ऍब्सोल्युटली राईट राईट राईट. ह्या सर्व गोष्टीच्या आधारावर आपल्याला ह्या गोष्टी करता येतात. बरोबर आहेत. आता एकूण व्यक्तींच्या वयाच्या आपल्याला का बरं हे करतो आहेत, कारण आपल्याला वयाची सरासरी दिलेली आहेत. त्या एकूण व्यक्तीच्या वयाची बेरीज काढायची आहेत आपल्याला, जेणेकरून हे 3 भागांमध्ये त्यांना विभागता येईल. कारण त्यांचा गुणोत्तर दिलेला आहे, गुणोत्तर दिलेलं आहे 2-3 3-4 वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणून आपल्याला त्या 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढावी लागणार. आणि इथे दिसून येत आहेत की सरासरी वय 60 वर्ष आहेत, हे 60 वर्ष आहेत, हे 3 वर्ष आहेत. हा 3 इकडे आल्यानंतर इकडे भागाकारामध्ये असलेलं इकडे आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला गुणाकारामध्ये जाईल. आणि वयाची बेरीज किती येते, एकूण व्यक्तीच्या वयाची बेरीज 180. आता हे जे 180 आहेत 2-3 3-4 या 3 भागामध्ये विभागायचं आहे. किती येत आहेत, 4-3 7-2 9 युनिट. 9 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहे सर 180. कितीने मल्टिप्लाय करणार, 20नी. याला सुद्धा 20नी करायचं, याला सुद्धा 20नी करायचं, याला सुद्धा 20नी करायचं. आता एवढं तिघांचा गुणाकार करण्यापेक्षा एक काम करायचं सर, ह्या 2लाच 20नी मल्टिप्लाय करायचं, 20 40 युनिट. कारण दोघांच्या वयामधील फरक किती आहे, 2 युनिट आहेत. म्हणून 2 गुणिले 20 जर करतो तर आपल्याला इथे 40. रेशोच्या बेरजेला जर 20नी गुणत असेल तर रेशोला सुद्धा 20नी गुणायचं. म्हणजे याला मी 20नी गुणतोय तर हा येतोय 80 वर्षाचा, याला 20नी गुणतोय हा येतोय 60 वर्षाचा, आणि याला 20नी गुणतोय हा येतोय 40 वर्षाचा. बघा 80 आणि 40 मध्ये कितीचा फरक येत आहे, 40 वर्षाचा. आता ह्या सर्व गोष्टी करायच्या नाहीत, जस्ट तुम्ही इथपर्यंत फाइंड आउट केलं की 9ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 180 20नी. त्याच पद्धतीनं दोघांच्या गुणोत्तरामधील फरक बघायचा. दोघांच्या गुणोत्तरामधील फरक किती आहे, 2 युनिटचा. म्हणून 2ला सुद्धा 20नी गुणायचं, म्हणजेच किती मिळणार आपल्याला, 40 वर्ष दोघांच्या वयामधील ऍक्च्युअल फरक. आणि आन्सर ऑप्शन इज 3. ठीक आहे, चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय म्हटलेलं आहे, 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होते. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहेत. तर नेहाचे आजचे वय किती, असं आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. फार प्रश्न सोपा आणि सरळ आहे यार. ठीक आहे, नेहा आणि रेखाच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे किती, सॉरी 8 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. एक सेकंड, नेहा आणि रेखा हे आज आपण कन्सिडर करूया. 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 2:5. ऍब्सोल्युटली राईट. आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, 1:2 दिलेलं आहे. तर नेहाचे आजचे वय किती असणार. ओके ठीक आहे, आता हे मी मिटवतो आहे. राईट, हे जे 2 रेशो आहेत त्यांच्यामध्ये गॅप किती वर्षाचा आहे, 8 वर्षाचा गॅप आहे. राईट राईट. आणि ही आपल्या इथे नेहा आहेत आणि ही रेखा आहेत. ओके चालेल. आता एक गोष्ट इथे लक्षात येत असेल की सर अशा पद्धतीचा आपला हा रेशो आहे. मला एक सांगा, दोघं बहीण भाऊ असेल किंवा 2 व्यक्ती असेल, त्यांच्या वयामधील फरक 8 वर्षापूर्वी तेवढाच असेल, आजही तेवढाच आहे. राईट, वयामध्ये कुठलाही बदल होणार नाहीत, वयाच्या फरकामध्ये कुठलाही बदल होणार नाहीत. वयामध्ये बदल होतो, वयाच्या फरकामध्ये बदल होत नाहीत. आणि इथे दिसत आहे रेशोमध्ये आपल्याला इथे 3 युनिट दिसत आहेत आणि इथे 1 युनिट दिसत आहेत. असं तर नसायला पाहिजे. राईट, मग काय करणार, रेशोला बॅलन्स करायचा आहे. ठीक आहे, रेशोला व्यवस्थितरित्या अरेंज करायचं आहे. म्हणून या 3नी या रेशोला गुणायचं आणि या 1नी या रेशोला मल्टिप्लाय करायचं आहे. या 3नी या रेशोला मल्टिप्लाय केल्यानंतर बघा कसा दिसून येतोय रेशो. ठीक आहे, या 1नी या पूर्ण रेशोला गुणायचं आहे. 2 1 2, 1 गुणिले 5 5. आणि पुढे इथे पण या 3नी या रेशोला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 2 6 आणि 3 गुणिले 1 म्हणजेच किती येणार, 3 येणार. बघा आता इथे फरक 3चा आहे आणि इथेही फरक 3चा आहे. परंतु ह्या 2 रेशो मधील गॅप कितीचा आहे, गॅप आहे 8 वर्षाचा. 8 वर्षाचा गॅप आहे. कारण 8 वर्षापूर्वी 2:5 होता आणि आज किती आहेत, 1:2 आहेत. इथे 8 वर्षापूर्वी 2:5 होता, आज किती आहे, 3:6 आलेला आहे. ठीक आहे, आता हा आपला न्यू रेशो आलेला आहे. आता याच्याशी काही आपलं घेणं देणं नाही आहेत. आता जे सॉल्युशन करायचं आहे ते याच आधारावर आपल्याला इथे करायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये गॅप कितीचा आहे बरं, 1 युनिटचा. 5 आणि 6 मध्ये सुद्धा गॅप कितीचा आहे, 1 युनिटचा. वास्तविकपणे या रेशोमध्ये गॅप कितीचा आहे, 8 वर्षाचा गॅप आहे. 8 वर्षाचा आपल्याला इथे गॅप असलेला दिसून येत आहे. पण वास्तविकपणे फरक कितीचा आहे, 1 युनिटचा. ठीक आहे, 1 युनिटचा. 5 आणि 6 मध्ये 1चा, 2 आणि 3 मध्ये 1चा. परंतु इथे या रेशोमध्ये कितीचा फरक दिसतोय, 8 वर्षाचा.
मग 1 ला कितीने गुणल्यानंतर 8 येईल? 8ने. म्हणून मग रेशोला सुद्धा 8ने मल्टिप्लाय करायचं. 8 सकम 48, 8 त्रिक 24. आणि इथं दिसून येत आहेत हा आजच्या वयाचा रेशो आहे, हा 8 वर्षापूर्वीच्या वयाचा रेशो आहे. आपल्याला कुणाचं विचारलेलं आहे तर नेहाचे आजचे वय किती आहेत. नेहा दिसून येत आहेत आपल्याला एक रेखा दिसून येत आहेत 48 वर्षाची, तर नेहा दिसून येत आहेत 24 वर्षाची. सो आन्सर ऑप्शन इज 4. फार सोपा आहे आणि सरळ आहे, अवघड नाही आहे. तुम्ही असं पण करू शकता, एक्सच्या माध्यमातून पण करू शकता, काहीही फरक पडणार नाही. एक्सच्या माध्यमातून कसं बघा, 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 2:5 होते, राईट. 2:5. आता याला 2x आणि याला 5x करतात 8 वर्षापूर्वी. आणि इथे म्हटलेलं आहे आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहेत दिलेले आहेत? 1:2 दिलेले आहेत. 1 युनिट नेहाचं तर 2 युनिट रेखाचं. 8 वर्षापूर्वी 2:5 होतं, आज किती असणार? आज 2x अधिक 8 ऍड करावं लागणार, इथे 2x अधिक 8 ऍड करावं लागणार. आणि आज 1:2 अशा स्वरूपाचं त्यांच्या वयाची गुणोत्तर येत आहेत. ठीक आहे. सो आता याला सॉल्व्ह करायचं आहे, या दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं. 2 इन ब्रॅकेट 2x अधिक 8 इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 5x अधिक 8. राईट. ठीक आहे. तर याला एक्सच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्यामध्ये असा वेळ जातोय. 4x अधिक 16 बरोबर 5x अधिक 40. बरोबर आहे. ठीक आहे. आता एक्स एका साईडला, व्हॅल्यूज एका साईडला. 40 2 2 4x, 4x तिकडे जाणार, हे मायनस मध्ये. हा ठीक आहे, एनिवे असू दे, मायनस मध्ये आला तर काही फरक पडणार नाही. 40 एकीकडे ते घेऊन जातो मी याला. ठीक आहे. 4x अधिक 16 बरोबर 5x अधिक 40. राईट. बरोबर आहेत. ठीक आहे. एक्स एका साईडला, व्हॅल्यूज एका साईडला. हा -40 + 16, हा 5x - 4x. एक्स हा मायनस नसायला पाहिजे, त्याच्यामुळे मी इकडे घेऊन आलो. व्हॅल्यूज मायनस आले तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. हे किती येणार? 24 येणार. आणि 5x - 4x किती येत आहेत? एक्स बरोबर 24 ही व्हॅल्यू आपल्याला इथे दिसून येत आहेत. आणि आपल्याला आजचं वय इथे विचारलेलं दिसून येत आहे. ठीक आहे. आजचं वय किती असणार? एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? 24 वर्ष आलेली आहेत. ओके. आणि आपल्याला नेहाचं वय काढायचं आहे. राईट. नेहाचं आजचं वय काढायचं आहे. 24 दूनी 48, 40 वर्ष. कसं काय रे? एक सेकंड यार, कुछ तो भी गडबड की है मैंने इधर. काय म्हटलेलं आहे? 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होते. राईट. नेहाचं वय 2x आणि रेखाचं वय 5x. ओके. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहेत? 1:2 आहेत. म्हणून आपण 8 ऍड करतो आहेत आणि इथे लिहितो आहेत 1/2. दोन्ही याला जर गुणतो तर हा येतोय 4x अधिक 16. आणि इकडे अरे बरोबर आहे ना यार, इकडे काहीतरी गडबड केलेली होती मी. 40 कुठून आलं तर काय माहिती. एनिवे, आता यांनी जर याला गुणतो तर 1 5x अधिक 8. ठीक आहे. 8 40 केलेलं तुम्ही. राईट. दॅट वॉज रॉंग. 4x अधिक 16, 5x अधिक 8. एक्झॅक्टली इथे 40 कुठून आलं होतं? 8 40 केलेलं सर. असं नव्हतं करायला पाहिजे, त्याच्यामुळेच. ठीक आहे. व्हॅल्यूज एका साईडला घेऊया आणि आपलं व्हेरिएबल एका साईडला घेऊया. 16 - 8 आणि इकडे 5x - 4x. हा किती येत आहेत? एक्स. आणि हे येत आहेत व्हॅल्यू 8. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहेत? 8 आलेली आहेत. आणि आपल्याला इथे हे झालं नेहाच्या बाबतीत आणि हे झालं रेखाच्या बाबतीत. राईट. आता नेहाचं आजचं वय जर काढायचं असेल तर आजचं वय 2x अधिक 8 आलेलं आहे नेहाचं. ओके. 2x ची व्हॅल्यू किती आलेली आहेत? 8 आलेली आहे. 2 गुणेला अधिक 8 बरोबर किती येणार? हे 24 इयर्स. 24 इयर्सची नेहा येणार.
सो यार या बाबतीत केलं तर तुम्हाला जी गोष्ट सोपी असेल ती गोष्ट करायची आहे. राईट राईट. जी गोष्ट तुम्हाला सोपं वाटत असेल ती गोष्ट करायची आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, 24 वर्ष हे नेहाचं वय येत आहे. ओके ठीक आहे. 2x+8 5x+8 बरोबर 1/2. 1/2 म्हणजे हे जे वय आहेत हे या रेशोच्या बरोबरीचं आहेत असा याचा अर्थ होतो. आणि आपण याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर x=8 ही व्हॅल्यू आलेली आहे. याही माध्यमातून करू शकता आणि याही माध्यमातून करू शकता. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं होतं 2x5 आणि 1x2 याच्यामधील इथे या दोघांमधील फरक 3 होता आणि या दोघांमधील फरक 1 आहे. मग काय केलं, फरक सारखा नव्हता, फरकाला सारखा करण्यासाठी या या फरकाने या रेशोला गुणायचं आणि या एकनी या रेशोला गुणायचं. अशा पद्धतीनं केल्यानंतर 2x5 आणि 3 1 3 3 2 6. बघा आता याच्यामध्ये 3चा फरक इथे आहे, इथे 3चा फरक आहे, इथे 1 युनिटचा फरक आहे, इथे 1 युनिटचा फरक आहे. ॲक्च्युअलमध्ये गॅप आहेत ही 8 वर्षाची, म्हणून 1ला 8ने मल्टिप्लाय करतोय तर आपल्याला 8 मिळतात. त्याच पद्धतीने याला सुद्धा 8ने मल्टिप्लाय करायचं आणि याला सुद्धा 8ने मल्टिप्लाय करायचं. नेहा येणार 24 वर्षाची आणि रेखा येणार 48 वर्षाची. दॅट्स इट, सिम्पल. ओके चालेल, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. बघा काय म्हटलेलं आहे, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेले आहेत, 2x5 दिलेला आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे, 63 वर्ष. रेशोची बेरीज किती येते, 7 युनिट. ठीक आहे, 7ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 63 येईल, 9ने. म्हणून याला सुद्धा आपण 9ने मल्टिप्लाय करायचं आणि याला सुद्धा 9ने मल्टिप्लाय करायचं. एचं वय येणार 18 वर्ष आणि बीचं वय येणार 45 वर्ष. आणि आपल्याला विचारलेलं आहे एचं वय किती, एचं वय आलेलं आहे 18 वर्ष. फार सोपं आहे आणि सरळ आहे, अवघड वगैरे नाही आहे. जस्ट समजून घ्यायचं आहे तुम्हाला इथे काय केलेलं आहे मी. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, रेशोची बेरीज केली 7 युनिट, ॲक्च्युअलमध्ये बेरीज किती आहे त्यांच्या वयाची, 63 वर्ष आहेत. म्हणून 7ला 9ने मल्टिप्लाय करतो तर यालाही 9ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा 45 वर्षाचा येईल, यालाही 9ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा 18 वर्षाचा येईल. आणि आपल्याला ॲक्च्युअल वय काढायचं आहे एचं, जे किती आहेत 18 वर्ष. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. जर नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी असेल, तसेच दोघींच्या वयाची बेरीज 58 वर्ष आहेत, तर नीताचे वय किती आहे. राईट राईट. काय म्हटलेलं आहे बघा, जर नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी असेल, निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी असेल. राईट राईट. आणि इथे साधा सरळ आहेत, दोघींच्या वयाची बेरीज किती दिलेली आहेत, 58 वर्ष दिलेली आहेत. ओके ठीक आहे. आता दोघींच्या वयाची बेरीज मी करतो आहे, सॉरी, एक हे 29 आणि हे 29, दोघींच्या वयाची बेरीज आलेली आहे तिथे 29. आणि पुढे म्हटलेलं आहे नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे, तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहेत. आणि दोघींच्या वयाची बेरीज दिलेली आहेत आपल्याला 58 वर्ष. सपोज जर यार एक साधी सरळ गोष्ट आहे, या असल्या पद्धतीच्या प्रश्नाला जस्ट लॉजिकली सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहेत आणि दोघींच्या वयाची बेरीज दिलेली आहेत 58 वर्ष. मग एक काम करायचं ना, एक काम करायचं, आपल्याला नीताचंच वय आपल्याला याच्यामध्ये दिलेलं असणार. राईट राईट. नीताचंच वय आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं असणार. मग अशा केसमध्ये ऑप्शन थ्रू गेलेलं काय हरकत आहे. राईट, नीताचे वय आपल्याला इथे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, मग ऑप्शनमध्ये नीताचंच वय असणार. सपोज जर मी कन्सिडर करतोय की नीता यार 30 वर्षाची आहेत, जे की नाही आहेत कारण दोघीच्या वयाची बेरीज 58 वर्ष आहेत आणि तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहेत. म्हणजे आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी असेल तर ऑब्विसली 30 5 35 जर करतो, 35 गुणिले 2 जर करतो तर 70 वर्षाची आई असायला पाहिजेत. ॲब्सोल्युटली राईट राईट. परंतु इथे काय दिसून येत आहे, 30 वर्ष तिच्या वयाचं नाही आहेत. ठीक आहे, मग मी इथे एक काम करतो आहे सर की 16 वर्षाची जर नीता असेल, 16 वर्षामध्ये 5 वर्ष जर का ऍड करतो आहेत म्हणजे 21 वर्ष. 21 वर्ष काय असतं, 21 ही व्हॅल्यू काय आलेली आहे, ही व्हॅल्यू नीताच्या आईच्या वयाच्या निम्मे आलेली आहेत. म्हणजे नीताच्या आईचं वय किती असणार, 21च्या डबल असणार. 21 गुणिले 2 किती येतात, 42 वर्ष. आणि 42 वर्ष कुणाचं वय असणार, आता 42 अधिक हे 16 हे 58 येत आहेत का, हे चेक करायचं आहे. हो येत आहेत, 42 अधिक 16 58. म्हणून यावरून एक लक्षात येत आहेत की हे जे 16 वर्ष आहेत हे 16 वर्ष नीताचं वय असायला पाहिजेत. कारण तिच्या आईचं, सपोज जर मी 42 वर्ष नीताचं आईचं वय घेतो आहेत, 42 चे अर्ध किती येतात, 21 येत आहेत.
आणि 21 पेक्षा 5 वर्षांनी लहान कोण आहेत, निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी. कोणाचं वय येत आहे, 5 वर्षांनी कमी येत आहेत नीताचं वय, जे किती येत आहेत 16 वर्ष, आणि 16 वर्ष आपल्याला इथे पर्यायामध्ये दिलेलं आहे. असल्या पद्धतीचे प्रश्न अशाच माध्यमातून सॉल्व्ह करायचे, फार की त्याला डोकं लावण्याचं काम करू नये असं मी तुम्हाला डायरेक्ट सरळ सरळ सांगतो. कारण इथे 58 वर्ष आहेत, 30 वर्ष तर ऑब्व्हियसली कसंच येणार नाही. सरळ सरळ ऑप्शन तिथेच एलिमिनेट झाला, राईट. 12 आणि 16 आणि 21 यामधून एक कॅल्क्युलेट करायचं. जास्त व्हॅल्यू असणारी गोष्टी कधीच येणार नाहीत. 12 आणि 16 मध्ये तुलना करायची, ठीक आहे. 12च्या बाबतीत जर सांगायचं झालं, 12च्या बाबतीत जर मी असं कन्सिडर करतो, सपोज नीताचं वय 12 आहे, ठीक आहे. ऑप्शन कसा करेक्ट असेल हे फाइंड आउट करतोय मी. 12 आहेत, 12 प्लस 7 किती येणार, 17 वर्ष. 17 गुणिला जर 2 करतोय तर 34 वर्ष. हे काय असणार, नीताच्या आईच्या वयाच्या निम्मे. 34 गुणिला 2 जर करतो तर किती येणार, 17 2 34. 34 कुणाचं वय असणार, 34 असणार नीताच्या आईचं वय. आता 34 अधिक 12 हे किती येत आहेत, हे येत आहेत सर 46 वर्ष. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला बेरीज किती दिलेली आहेत, 58 वर्ष. म्हणजे 12 हा ऑप्शन इथे एलिमिनेट झाला, 30ही झाला. आणि 21च्या बाबतीत सांगायचं झाल्यास 21 प्लस 5 26, 26 गुणिला 2 52 वर्ष. नीताच्या आईचं वय येत आहेत 52 प्लस 21 जर करतो तर आपल्याला इथे दिसून येत आहेत 63 73 वर्ष, राईट. म्हणजे हे 21 पण येणार नाहीत आणि आपला ऍक्च्युअल आन्सर काय येत आहे, 16 वर्ष. ठीक आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. ओके, चालेल. मंत्रा जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे, मंत्रा हु इज 4 टाइम्स ओल्डर दॅन सेबा. ओके, ठीक आहे. मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे, सेबापेक्षा 4 पट मोठा, ठीक आहे. सेबा जर 1 युनिट असेल तर एकाची 4 पट किती येणार, 4 येणार. आणि सेबापेक्षा 4 पट मोठा आहे प्लस 1 पण करावं लागणार. म्हणजे मंत्राने सेबाच्या याचा रेशो येणार 1:5. ठीक आहे. हा सेबा येतोय तर हा मंत्र येतो आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची, ही जी व्हॅल्यू आहे ना, मोठा जे लिहिलेलं आहेत ना, हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 4 पट आहे नाही म्हटलेलं त्यांनी, 4 पट मोठा आहे म्हटलेलं आहे. ठीक आहे, 4 पट मोठा आहे म्हणजे सेबाच्या 4 पट किती येणार, 4 येणार. त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे 1 + 4 किती येत आहेत, 5 युनिट आलेले आहेत. 1:5 हा आपला रेशो झालेला आहे. ठीक आहे. मंत्र जो सेबापेक्षा 4 पट मोठा आहे तो आता 20 वर्षांचा आहे. कोणाच्या बाबतीत सांगतायत, मंत्रच्या बाबतीत सांगतायत. मंत्र किती वर्षाचा आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू 20 वर्षाचा आहे. एक सेकंड हा, म्हणजेच 5 ला कितीने मल्टिप्लाय करणार, 4. याला सुद्धा आपण 4 ने मल्टिप्लाय करूया. किती येत आहेत, सेबा 4 वर्षाचा काहीतरी गडबड झाली का, 4 पट मोठा आहे, सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल. मंत्र हु इज 4 टाइम्स ओल्डर दॅन सेबा इज 20 years ओल्ड नाव. सिलेक्ट हिज एज वेन ही विल बी 2.5 टाइम्स ओल्डर दॅन सेबा. ओके, एनिवे 4 आणि 20. सेबा आलेला आहे 4 वर्षाचा आणि मंत्र आलेला आहे 20 वर्षाचा. ऍक्च्युअल मध्ये ना इथे एक गोष्ट दिसून येते, ओल्डर दॅन नव्हता पाहिजे, 5 टाइम्स ओल्डर टू सेबा पाहिजे होतं, राईट. आणि इथे पण 4 पट मोठा आहे, इथे 4 पट मोठा आहेत. ओके, तो आता 20 वर्षाचा होईल, त्याच्या वेळी सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल. ठीक आहे. हे ते जसं दिलेलं आहेत ना, सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल असंच जर इथं दिलेलं असतं तर आपल्याला तिथे कन्सिडर करता आलं असतं. इथे पण म्हटलेलं आहे त्याने ओल्डर दॅन आणि सिलेक्ट हिज एज ही विल बी 2.5 टाइम्स ओल्डर दॅन सेबा म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये रेशोमध्ये गडबड होऊन जाते यार. ठीक आहे. बरं, एनिवे मी दोन्ही माध्यमातून, पहिले या माध्यमातून आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. सेबा 4 वर्षाचा आलाय, मंत्र 20 वर्षाचा आलेला आहे. ओके, हे कदाचित हा, एनिवे आता पुढे जो रेशो दिलेला आहे, जेव्हा त्याची वय सेबाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल त्या संख्येची निवड करायची आहे. आता सेबाच्या वयाच्या 2.5 पट, सेबा आणि मंत्र इथे लिहितोय, सेबा आणि मंत्र 2.5 पट जेव्हा म्हणतायत ना, त्या केसमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. इथे लक्षात येत आहेत की सर सेबा जर 1 असेल तर हा 2.5 पट म्हणजेच किती, 5/2 असं लिहू शकतो का, आपण लिहू शकतो. 2 ला एलिमिनेट करायचं आहे म्हणून दोन्ही भागाला 2 ने मल्टिप्लाय करतोय. ठीक आहे. हा किती आलेला आहे, 2 आलेला आहे आणि हा किती आलेला आहे, 5 युनिट आलेला आहे. ओके ओके, 2:5. आता सेबा आणि मंत्राचा वयाचं रेशो दिसतोय आपल्याला 2:5 आणि त्यांच्या वया, आता 2:5 हा रेशो आहे.
तर यांच्या रेशोमधील फरक कितीचा दिसतोय? फरक दिसतोय आपल्याला. ह्या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचं ते सांगतोय मी तुम्हाला. फरक दिसतोय 3 युनिटचा आणि ऍक्च्युअलमध्ये त्यांच्या वयामध्ये फरक कितीचा आहे? फरक आहे 16 युनिटचा. ठीक आहे, ठीक आहे, 16 युनिटचा. 3 युनिटची व्हॅल्यू 16 दिलेली आहे. ऍक्च्युअलमध्ये इथं काहीतरी गडबड झालेली आहे. इथं ना यार 4 टाइम्स ओल्डर दॅन नव्हतं पाहिजे, 4 टाइम्स टू सेवा पाहिजे होतं. आणि इथे इथे पण 2.5 टाइम्स टू सेवा पाहिजे होतं. ओके ओके, ठीक आहे. इथे एक काम करूया आपण, हा रेशोला थोडंसं चेंज करूया. रेशोला चेंज करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, इथे हे समजावं लागेल. हे एमपीएससी असंच घोड करून ठेवतात शब्दांमध्ये. बघा, मंत्र जो सेवापेक्षा 4 पट मोठा आहे. सेवा जर 1 युनिट असेल तर मंत्र किती येणार? 4 युनिट. ह्या 4 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहेत आपल्याला 20. कितीने मल्टिप्लाय करणार? 5ने. याला सुद्धा आपण 5ने मल्टिप्लाय करूया. सेवा येतो आहे 5 वर्षाचा आणि मंत्र येतो आहे 20 वर्षाचा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा कसा फरक पडतोय. तर सेवा येत आहेत 5 वर्षाचा, मंत्र येत आहेत 20 वर्षाचा. दोघांच्या वयामधील फरक किती युनिटचा आहे? किती वर्षाचा आहे? 15 वर्षाचा फरक आहे. 15 वर्ष. आणि इथे दोघांच्या वयामधील फरक कितीचा आहे? 3 युनिटचा. 3 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 15 वर्ष. म्हणून गुणाकारामध्ये 5. इथे पण गुणाकारामध्ये 5 आणि इथे पण गुणाकारामध्ये 5. सेवा येईल 10 वर्षाचा तर मंत्र येईल 25 वर्षाचा. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे? जेव्हा त्याची वय सेवाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल त्या संख्येची निवड करा. ते वय येत आहेत 25 वर्ष. आन्सर ऑप्शन 4 असायला पाहिजेत. कदाचित हा ऑप्शन मला तरी असं वाटतं की कॅन्सल केलेलं नसावं यांनी. फक्त हे 2-1 शब्दाचं जर ऑब्जेक्शन घेतलं नसेल तर कोण. ठीक आहे, जर इथं ऑब्जेक्शन घेतलं असतं ओल्डर दॅन सेवा, इथं 5 टाइम्स टू सेवा पाहिजे होतं, नॉट दॅन. म्हणजे याचा अर्थ असा होतो की प्लस ऍड पण होतं याच्यामध्ये. जसं की इथे मी 1+4 1:5 हा रेशो फॉर्म केलेला होता. राईट. बट एनिवे, एक लक्षात घ्यायचं, समजून घ्यायचं एमपीएससीला. समजून घेतल्यानंतर तुमच्या ह्या सर्व गोष्टी लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, 1:4 हा रेशो फॉर्म झाला. 4 युनिटची व्हॅल्यू आपल्याला दिली, गिव्हन आहेत 20 वर्ष. म्हणून त्याच्या अनुषंगाने सेवा आणि मंत्राचं वय आपल्याला काढता आलं. सेवा झालेला आहे 5 वर्षाचा, मंत्रा झालेला आहे 20 वर्षाचा. मंत्राचं वय दिलेलं होतं, सेवाचं वय काढायचं होतं. कारण आपल्याला इथे म्हटलेलं आहे जेव्हा त्याचे वय सेवाच्या वयाच्या 2.5 पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल त्या संख्येची निवड करायची होती. म्हणून आपण अशा पद्धतीने केलेला आहे. 5 आणि 20 मधला फरक दिसून येतात 15 वर्ष आणि ते रेशो मधला फरक दिसून येतात 3 युनिटचा. ऍक्च्युअल मध्ये फरक कितीचा आहे? 15चा. म्हणून 3 गुणिला जर 5 करतो तर 15 मिळतात. रेशोला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करतो, इथे 25 येतात आणि इथे 10 येतात. दॅट्स इट. ओके, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा प्रश्नाला व्यवस्थितरित्या शिकायचा आहे आपल्याला. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे? 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहेत तर सर्वात लहान मुलाचे वय निवडायचे आहे. म्हणजे एका मुलाचं वय आहे x, दुसऱ्या मुलाचं वय आहे x+3. ठीक आहे, तिसऱ्या मुलाचं वय आहे x+6. म्हणजे या 3 मध्ये 3 ऍड करूया आपण. राईट. ओके, तिसऱ्या मुलाचं वय आहे x+9 आणि चौथ्या मुलाचं वय आहे x+12. सॉरी, 5 मुलाचं 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, त्यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहेत? 50 वर्ष. आणि आपल्याला सर्वात लहान मुलाचं वय निवडायचं म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. किती x आहेत? 1, 2, 3, 4, 5 x आहेत. म्हणून x किती येणार? 5x येणार. व्हॅल्यू बघूया. 6 आणि 3 9, 9 9 18, 18 आणि 12 30 येत आहेत. 5x+30 बरोबर 50. सो 5x बरोबर 50 वजा 30 जर करतो आहेत, 5x बरोबर किती येत आहेत? 20 येत आहेत. हिअर x बरोबर 20 डिवायडेड बाय 5, 5×20. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 4 आलेली आहेत. म्हणजे सर्वात लहान मुलाचं वय किती असणार? 4 वर्ष असणार. भाई 4 इयर्स. आन्सर ऑप्शन इज सेकंड. ठीक आहे, अशा या पद्धतीचा फार बेसिक असलेला प्रश्न होता आणि या प्रश्नाला अशाच रीतीनं सॉल्व्ह करायचं असतं. त्याच्या तर दुसरं याच्यामध्ये काहीही लॉजिक नाही आहे. ओके, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो प्रश्न आहे हा आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, ठीक आहे. याच्या 2 भागामध्ये आपण वयवारी हा टॉपिक डिस्कस करतो आहे. हा क्वेश्चन आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना आपलं हे चॅनल शेअर करा.
लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या लेक्चरची नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी थॉरली हे अरिथमॅटिक याच्यावर आपण डिस्कस करूया यूट्यूबवर. ओके, चालेल. जय महाराष्ट्र, जय हिंद.